शेटफळे येथील मालन जाधव यांच्यावर चोरांनी हल्ला करत पेट्रोल टाकून जाळण्याचा बनाव सुरुवातीला रचण्यात आला होता। गंभीर जखमी मालन यांनी मृत्यूपूर्वी मुलाला खरी हकीकत सांगितली। पोलिसांनी तांत्रिक तपास करत या प्रकरणाचा छडा लावला। मालमत्तेच्या वादातून नातजावई राजेश गायकवाड यानेच हा खून केल्याचं निष्पन्न झालं असून त्याला अटक करण्यात आली आहे। तर या गुन्ह्याबाबत अधिक माहिती दिली आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी। आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता। अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला। दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे। प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये हा महिलेचा नातेवाईकच आहे। त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।